आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते। महायुतीमध्ये राज्यपाल 12 आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 12 आमदारांमध्ये भाजपला स्वतःसाठी जास्त 6 जागा हव्यात, तर मित्रपक्ष 3-3 जागा देण्याच्या मित्रपक्षाला तयारी असल्याचंही कळतंय। 4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत सुनावणीची होणार आहे, तर यात काही महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे, मात्र तो निर्णय काय होतो हे पाहणंही तितकंच गरजेचं असणार आहे। भाजपला 6 तर मित्रपक्षांना 3-3 जागा मिळू शकतात। 12 आमदारांबाबत हायकोर्टात 4 जुलैला सुनावणी आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडी संदर्भात आता हालचालींनी वेग घेतलेला आहे। हे शेवटचाच आपण बघतोय की ह्या राज्यपाल नियुक्त जागांवरनं मागच्या काही काळामध्ये प्रचंड असा गदारोळ माजलेला होता। या पूर्वीच्या राज्यपालांवरती दोषारोप झाले होते। जाणीवपूर्वक या 12 आमदारांची निवडच करण्यात आलेली नाही अशा स्वरूपाचा हा आरोप करण्यात येत होता। भगतसिंग कोश्यारी ज्यावेळेला राज्यपाल होते त्यावेळेला या 12 जागा भरल्याच गेल्या नाहीत आणि त्यानंतर आता बघतोय आपण हालचालींना वेग आलेला आहे। 4 जुलैला 12 आमदारांबाबतचा सुनावणी ही हायकोर्टात होणार आहे। मात्र त्यानंतर 6 जागा या स्वतःकडे भाजप ठेवणार आणि 3-3 मित्रपक्षांना देणार असंही सूत्रांकडनं कळतंय आणि त्यासाठीच्या हालचालींना मोठाच वेग आलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे महाविकास आघाडीकडनं 12 जणांची यादी सुद्धा तयार होती। या 12 जणांच्या यादीमध्ये कलाकारांचा, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचा अशा सगळ्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि तशा स्वरूपाची नावं जी आहे ती नावं सुद्धा महाविकास आघाडीनं आपल्याकडनं तयार ठेवली होती। मात्र भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपालपदी असताना या 12 जागांची भरतीच केलेली नाही। या जागांसाठी दिलेली नावं ही मला पात्र वाटत नाहीत, या पदासाठी ती योग्य आहेत असं वाटत नाहीत असं कारण हे देण्यात येत होतं आणि दरवेळेला या 12 आमदारांची निवड ज्याला हुलकावणीच मिळालेली होती। त्यामुळे आता 4 जुलैला महत्त्वाचा निर्णय समोर येणार आहे। मात्र त्यासाठी महायुतीनं कंबर कसलेली पाहायला मिळतेय। राज्यपालांच्या वतीनं या 12 जागा नियुक्त केल्या जात असतात। 12 आमदार या ठिकाणी नियुक्त होत असतात आणि हे 12 आमदार हे संपूर्ण महाराष्ट्रभरातनं वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे, वाखाणण्याजोगी कामगिरी करणारे आणि समाजासाठी काहीतरी चांगलं देणारे अशा स्वरूपाचे लोक जे वेगवेगळ्या पक्षांकडनं सुचवले जातात आणि त्यांची नियुक्ती होत असते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? राज्यपाल नियुक्त 12 जागा असतात। महाविकास आघाडीच्या वेळेस ही जागा भरण्याचा प्रयत्न केला गेला, अर्थात त्यावेळेस त्याच्यामध्ये काही त्रुटी काढून त्या नाकारण्यात आल्या होत्या। त्यानंतरनं हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं। आता पुढील 4 जुलैला या संदर्भात हायकोर्टामध्ये एक महत्त्वाचा निर्णय येणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातनं आता महायुतीमध्ये सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत। विधानसभेच्या आधी काही राजकीय तडजोडी होणं, आपणास माहिती आहे की महायुतीमध्ये 3 मित्रपक्ष एकत्र झालेत, यामुळे अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे। अशा ठिकाणी कदाचित राजकीय पुनर्वसन त्या विधानसभेतल्या नेत्याचं करणं असो किंवा राजकीय गणितांची तडजोड करणं असो, अशा दृष्टिकोनातनं या जागा रिक्त आहेत त्या भरल्या जातील अशी सुरू असलेली हालचाल दिसून येते। ज्याच्यामध्ये 12 जागांपैकी 6 जागा म्हणजे 50% जागा या भाजप घेईल, ज्याच्यामध्ये 6 जागा भाजपच्या वाट्याला येतात आणि उर्वरित मित्रपक्ष जे 2 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, यांना प्रत्येकी 3 जागा येतील। त्याच्यामुळे 12 जागा भरत असताना पुढील राजकीय गणित लक्षात घेत हे सर्व गणित केलं जाईल असं सांगण्यात येत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।